शासनाचा मोठा निर्णय. खासगी शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषद शाळेत समायोजन. मुंबई. राज्यातील अनुदानित खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे आता खासगी शाळांतील अतिरिक्त शिक्षकांना जिल्हा परिषद किंवा नगरपालिकांच्या शाळांमध्ये सामावून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. का घेतला हा निर्णय? अनेक जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्यासाठी खासगी शाळांमध्ये रिक्त पदे उपलब्ध नाहीत. यामुळे शिक्षकांना काम नसतानाही वेतन द्यावे लागते, ज्यामुळे शासनावर आर्थिक भार पडतो आणि दुसरीकडे शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. ही परिस्थिती टाळण्यासाठी शासनाने खासगी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये अदलाबदल करून समायोजन करण्याचे ठरवले आहे. समायोजनाची नवीन कार्यपद्धती. शासनाने जिल्हांतर्गत समायोजनासाठी स्पष्ट प्राधान्यक्रम ठरवून दिला आहे. खासगी शाळांतील शिक्षक. अनुदानित खासगी शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे प्रथम अन्य खासगी शाळांमध्ये समायोजन केले जाईल. तेथे जागा नसल्यास त्यांचे समायोजन जिल्हा परिषद, नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या शाळांतील रिक्त पदांवर केले जाईल. शासकीय शाळांतील शिक्षक. जिल्हा परिषद किंवा पालिकेच्या शाळांतील अतिरिक्त शिक्षकांना प्रथम त्यांच्याच संस्थांच्या शाळांत सामावून घेतले जाईल. तेथे जागा उपलब्ध नसल्यास त्यांचे समायोजन अनुदानित खासगी शाळांमध्ये केले जाईल. विभागांतर्गत बदली. जिल्ह्यात जागा उपलब्ध न झाल्यास महसुली विभागांतर्गत इतर जिल्ह्यांमध्ये सेवा ज्येष्ठतेनुसार ऑनलाईन पद्धतीने समायोजन केले जाईल. वेतन आणि सेवा शर्तींचे संरक्षण. वेतन संरक्षण. समायोजित होणाऱ्या शिक्षकांच्या मूळ वेतनास पूर्ण संरक्षण असेल. मूळ शाळेत परतण्याची संधी. समायोजन झाल्यापासून 3 वर्षांच्या आत जर मूळ शाळेत पद निर्माण झाले तर त्या शिक्षकाला पुन्हा आपल्या मूळ शाळेत नियुक्ती दिली जाईल. 3 वर्षांनंतरचे नियम. जर 3 वर्षांपर्यंत पद निर्माण झाले नाही तर तो शिक्षक ज्या नवीन संस्थेत उदा. जिल्हा परिषद कार्यरत आहे त्याच संस्थेचे सेवा शर्ती व नियम त्याला लागू होतील. हजर न झाल्यास कडक कारवाई. ज्या शाळा अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्यास नकार देतील किंवा टाळाटाळ करतील त्या शाळेचे संबंधित पद शालार्थ प्रणालीमधून कायमचे काढून टाकण्यात येईल. तसेच जे शिक्षक समायोजित ठिकाणी हजर होणार नाहीत त्यांचे वेतन त्वरित थांबवून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रक्रियेमुळे शिक्षकांना आपल्याच जिल्ह्यात राहून सेवा करण्याची संधी मिळेल आणि शैक्षणिक गुणवत्ता राखण्यास मदत होईल. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.